तू काय हसतीयस? जा तुझ्या त्या झुंबाच्या बायकांना आवाज कमी करायला सांग. केवढ्यांदा लावलंय गाणं? तुला कुठलं गाणं ऐकू येतंय? कुठलं म्हणजे? जे लावलं ते ऐकू येतंय. नाही पण मला तर काहीच ऐकू येत नाहीये. कारण खाली रुंबाच्या बायका पण आलेल्या नाहीयेत आणि गाणं पण लावलेलं नाहीये. हा, तुला पट्यासारखं मनात गाणं ऐकू येतंय का? छे, काहीतरीच काय, असं काही नाहीये. हे असं ना, हे प्रेमात पडले की होतं बरं का. काय होतं? अगं आता वर कपाटात ठेवायचे कपडे तू त्या ड्रॉवर मध्ये कोंबलेस. कामाचे विचार चालू डोक्यात आणि पेपर्स हवे होते ड्रॉवर मध्ये, म्हणून झालं असं. पण कितीही बिझी असलीस कामात तरी अशी एवढी सैरभैर झालेली नव्हती बाई पाहिली मी तुला कधी. असं नाहीये काही. बस बस. हे बघा ना, इतके वर्ष संसाराचा गाडा एकटीने ओढलास तेव्हा हे एकटे पण नसेल जाणवलं तुला. पण पट्या भेटल्यानंतर एक गोष्ट नक्की झालीय, तुला ही पोकळी जाणवायला लागलीय. अनु, कित्येकदा ग आपल्याकडे काय नाहीये, आपण काय मिस करतोय हे ना आपल्याला कळतच नाही. पण एकदा का ती गोष्ट समोर दिसली तर ती मिळाल्यावर आपल्या आयुष्यात किती आनंद येईल हे पटलं की मग मात्र ती पोकळी त्रास द्यायला लागते. तुझं आणि पट्याचं तसंच झालंय बघ. तुम्ही दोघंही आपापल्या आयुष्यात सुखी होतात आहात, पण एकमेकांच्या सहवासात तुम्ही किती जास्त आनंदी राहाल याचा तुम्हाला शोध लागलाय. असं नाहीये काही. बरं बाई, हे बघ तसं काही नसेल तर मी काही आग्रह करणार नाही. फक्त एक वचन दे मला, तुझ्या मनात जे येईल जे असेल ते सगळं मला हातचं न राखता खरं खरं सांगशील? मी खरंच बोलते तुझ्याशी. बरं मग मला सांग, आज जर पट्या तुला भेटला आणि तुझ्या मनात गाणं वाजलं तर तू प्रामाणिकपणे मला कबूल करशील? तुम्ही स्ट्रॉ खाल्लीत. हसायचं काय त्यात एवढं? चॉकलेट स्ट्रॉ होती, ती खायचीच असते. तू सुद्धा खाल्लीसच की. तुम्ही सांगितलं म्हणून मी खाल्ली. मी काही सांगेन, करशील का लगेच? सांगून तर बघा. विहिरीत उडी मार म्हटलं, मारशील? ढगात जा म्हणाला तर तेही करेन. पिळणारस का तू पट्या? कॉलेजलाच अजून? कॉलेजला नाहीये, पण तुम्हाला पाहिलं की सगळं विसरायला होतं. मग हे पण विसर की आपल्यात काही होऊ शकतं. इतका आवडत नाही मी तुम्हाला? असं नाहीये. म्हणजे आवडतो. तू फक्त हे लक्षात ठेव की ह्यात काही होऊ शकत नाही. मिस अनामिका, ऐका ना. मिस अनामिका, नक्की काय आहे तुमच्या मनात? किती वेळा सांगू? म्हणजे इकडनं कुठे जायचंय? घरी जायचंय, ऑफिसला जायचंय का अजून कुठे सोडू? म्हणजे काय आहे तुमच्या मनात? बोलण्याचा अर्थ कळतोय मला. उत्तर द्या ना. इतके वेळा मी म्हणतोय माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे. सांगा बरं किती वेळा म्हटलं मी? तू एक वेळा सांग, नाही तर 1000 वेळा सांग, मला फरक पडत नाही. आणि मी दुखावलो गेलो तर? तरी फरक पडत नाही. बघा, तूच बघत बस आणि जा एकटा. मी जाईन माझी रिक्षाने. काय झालं? बघू, दाखव मला. तिकडे आई ग. आता खरंच दुखतंय.
खरंच मुरगळला. मिस अनामिका, मिस अनामिका, गंमत केली हो. एवढं चाल. ते ना ए चला चला, ए पोरो पोरो चला लवकर, आयडी दाखव. ए भुसण्या, आयडी दाखव. ते गोविंद इंडस्ट्री वाले आयडी शिवाय घेत नसतात. आयडी बॅग म्हणजे मास्तर. अरे काय करायलाय तू, चल की लवकर. आलो आलो. ए चला बिगी बिगी, बशीत बसा चला बिगी बिगी. ए काय करायलाय इकडे बघा काय झालं इथं. अरे काय करायलाय हेंद्र पडलंय, काय करायलाय तू. जा लवकर आयडी घेऊन ये, जा लवकर. ए काय करायलाय, काय विचारतोय, काय करायलाय. काय नाही मास्तर. राधा, तू माझ्याशी बोलणार आहेस का त्या मागून चाललेल्या गोंधळाकडे लक्ष देणार आहेस? अगं आजी आहे मी इथे, पण जरा थोडी गडबड चालू आहे ना ते. ओ मॅडम दीक्षित, बसा की बशीत. आता चलताय का आणू, चला लवकर. ए बस सोड, चल उशीर झालाय, चल बस सोड. हा सर आले, एकच मिनिट. आजी आजी मी जाते. हा बाय बाय बाय, नंतर बोलू. बाय बाय बाय. You're too good. बघितलंस ना, खरंच बिझी आहे ती. आणि तुला वाटतं मी तुला तिच्याशी बोलू देत नाही, जसं काय आम्ही लांब पळतोय तुझ्यापासून. मनानं तर आधीच लांब गेला आहात दोघी, आता अजून किती लांब जाणार आहात? असं काहीही नाहीये. मग मी सांगते ते ऐकायचं नाही, मी सांगेन त्याच्या उलटच करायचं. हे कसं जमतं तुला? आता काय केलंय मी? नवऱ्यापासून वेगळी राहणारी बाई म्हणून समाजात वावरताना थोडी काळजी नको घ्यायला तू? लोकांच्या नजराचा थोडा तरी विचार करायला नको का? तू काय बोलतीयस मला काहीही कळत नाहीये. मला स्पष्ट सांग. मला स्पष्ट सांगायला सुद्धा लाज वाटते. तुला वागताना कशी वाटली नाही राम जाणे. एका परपुरुषाचा हात धरून भर चौकात उभी राहिलीस तू. तुला काहीच कसं वाटलं नाही का असं वागताना? तिकडे 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 तिकडेच आई ग. तुला ना उगाच काहीतरी बघितल्यासारखं वाटतं. डोळे तपासून घेऊया तुझे. कावेरीची नजर आहे ही, अजिबात चुकणार नाही. तो माणूस पाठमोरा होता आणि तुझा हात त्याच्या हातात होता. गलिच्छ वाटलं ते बघून. तुझे बाबा गेल्यापासून मी परपुरुषाकडे नजर वर करून पाहिलं सुद्धा नाहीये. माझ्यावर पाळत ठेवायची एकही संधी सोडत नाहीस ना तू. तू पुण्यात मला भेटायला आलीयस की माझ्यावर पाळत ठेवायला? मी कशाला पाळत ठेवू तुझ्यावर? मी भाजी घेऊन येत होते, समोर दिसलं ते सांगितलं. काय बोलतीयस तू? तेच, भर चौकात बाईचा हात हातात घेतो म्हणजे तो पुरुष नक्की स्त्री लंपट आणि आतल्या गाठीचा असणार बघ. हे तू सांगू नको मला. तो तुला छळत होता तेव्हा काय करत होती बाई? त्याला सरळ करत होती, प्रोटेक्ट करत होती मला. बघितलं त्याचे काय परिणाम झाले ते. लग्न मोडलंस ना शेवटी. किमान तिने प्रयत्न तरी केला ग. तू आली सुद्धा नाहीस बघायला माझं काय झालंय ते. मी आले नाही तरी चेक बरोबर घेतलास पैशाचा. या घराचे निम्मे पैसे मी भरले, विसरू नकोस. कशी विसरेन? नाही विसरणार. तू विसरू देतच नाहीस. प्रत्येक वेळी भांडण झालं की बोलून दाखवतेसच की. तसते दिलेस पैसे तर काय झालं असतं? भाड्याच्या घरात राहिले असते, उशिरा घेतलं असतं स्वतःचं घर. मला पैशाची नाही तर तुझ्या असण्याची गरज होती. हे कधी समजलंच नाही तुला. जे जे आईनं केलं ते ते तू करशील असं वाटलं होतं मला. जन्मदात्री आई आहेस म्हणून. आज जन्मदात्री असल्याची आठवण करून देतेस तू. पण तेव्हा फक्त माझी आई असणं. बघितलं सर कसे प्रेमाने एकमेकांकडे बघत होते ते. सगळं तुमच्यामुळे झालंय. बरे भांडत होते आधी तर तुम्ही त्यांना उगाच काहीतरी लेक्चर द्यायला गेलात.
तुला का इतका त्रास होतोय? नाही एवढं काही नाही, पण तो इथे योग्य नाही हो तिच्यासाठी. मला काळजी वाटते तिची. का? तू कधीतरी तिच्या पाठीशी उभा राहिलाय का? हितेन चांगला आहे की वाईट हा माझा प्रश्न नाहीये. तुला का काळजी वाटते? कारण ती मॅमची मुलगी आहे. ओ अच्छा, ती मॅमची मुलगी आहे म्हणून. मला वाटलं ती नकळत कोणाला तरी आवडायला लागली म्हणून. सर. काय सर? बाय द वे, तू अजूनही मला सांगितलं नाहीस की तुला राधा नेमकी का आवडते? खरंच तिच्या डोळ्यात पाहिलंय मी, काय बुडून गेली रे तुझ्या प्रेमात. आणि मुख्य म्हणजे हे तिने नाकारलेलं नाहीये. काकू तुम्ही खरं सांगताय? अरे हो, खरंच. हा, आता मला नातीगोतीच नकोय, माझ्यावर केवढ्या जबाबदाऱ्या आहेत, ही असली टेप ती वाजवेलच. त्याची तुम्ही काळजी करू नका, ते मी त्यांच्याकडनं सगळं वदवून घेतो. सच्चू, अरे बाळा, अजून तयार नाही झालास का? अगं झालाय तुला? हो ना, ऐका. बरं, हे घे बाबा, तुझे दोन्ही डबे तयार आहेत, घे. चल, मला अजून डब्यांची काम आहेत, ते बघ बरोबर आहे का. हा चल. आई देवा ईश्वरा. जावई बापू नाही, ऑफिस मध्ये कष्टाचं काम असतं की काय? असं का वाटतंय तुम्हाला आप्पा? नाही, 2 डबे नेताय ना, बैठक काम नाहीये वाटतं ऑफिस मध्ये. हो नाही, हा दुसरा डबा आमच्या मॅडम साठी नेतोय. मॅडम? हा, म्हणजे त्यांनी तुम्हाला एकत्र जेवायला बसायचा असा प्रस्ताव दिलाय का? असं काही नाही आप्पा, त्यांना कळलं की माई मावशीची मेस आहे. हो का? हा, तर त्यांनी मेस लावली, मग मीच घेऊन चाललोय डबा. बर, येतो. हो, या या या. मॅडम, वल्लीला ही गोष्ट कळवायला हवी. कशी कळवणार पण? वा, वल्ले, अगं जावई बापूंचं इथे काहीही अडत नाहीये. मावशीबाई कौतुकानं डबा करून देत आहेत. तो सुद्धा एक नाही बर का, 2-2 डबे आहे. अगं ने काय आहे, जावई बापूंच्या ऑफिस मधल्या मॅडमनी म्हणे मावशीबाईंची मेस सुरू केलीये. नाही, हे बघ, तू काही काळजी करू नकोस, मी इथली खिंड लढवतोय. पण तू आल्यानंतर मात्र या गोष्टीत आपल्याला लक्ष घालायला हवं. आम्ही कर्वेनगरच्या तिथे एका देवळात चाललोय जरा.
अरे वा, 2 नास्तिक माणसं मिळून देवळात निघाली, देवाने नशीबच काढलं म्हणायचं की. आम्ही देवळात चाललो नाही आहोत, देवळाजवळच्या दुकानात चाललोय आईचा फोन दुरुस्त करायला. ए मी काय म्हणते अनु, इतक्या जवळ जातोच आहोत आपण, तर जरा देवळात पण जाऊन येऊ की. खूप छान आहे ग म्हणे ते देऊळ. अगं नमस्कार नको करायला, नुसतं बघून येऊया ना. हे बरं आहे, जिनी तुला जन्म दिला त्या तुझ्या सख्या आईला इथे आल्यापासून कुठेही नेलं नाहीयेस, आणि या शिळ्या सासूला बरी घेऊन चाललीस. आपण रविवारी जाऊ, आता मी आईला घेऊन चालले. यांना फक्त मोबाईलच दुरुस्त करायचा आहे ना, मग तो आपणच करू. थांब, चल मला मंदिरात सोड. अहो पण आमचं आधी ठरलंय. हो, ते आता जुनं झालं, आता हे नव्याने ठरले. मी आणि अनामिका जाणार आहोत मंदिरात. तुम्ही दोघी घरी थांबा. अगं पण अनु माझं काम अडतं ग. मलाही आत्ताच जायचं देवळात, आणि तू मलाच न्यायचं, यांना नाही न्यायचं. तुम्ही घरी बसाओ, तुमचा मोबाईलच दुरुस्त करायचा आहे ना, आम्ही आणतो करू. द्या. असं खेचून काय घेता फोन हातातून. आवाज खाली. हे घर माझं आहे, जास्त आवाज चढवला तर दार कुठे चांगलंच ठाऊक आहे तुम्हाला. का बघितलं तर बघितलं. डोक्यावर टांगती तलवार असल्यासारखं वागू नका. सगळे विचार मनातनं काढून टाका. शांतपणे देवाचं दर्शन घ्या. तुम्ही धीट आहात ना, मला तुम्हाला असं बघायची सवय नाही. तुला न पट्या या सगळ्याचा सिरियसनेसच कळत नाहीये. मला हे सगळं देवळात व्हायला नकोय रे. तू आईला ओळखत नाहीस. ती स्थळ काळ वेळ काही न बघता कुठेही सुरू होते. होऊ दे, पण आता तुम्ही जाणीवपूर्वक डोक्यातनं बाकी सगळे विचार बाजूला करा आणि फक्त हात जोडून देवाकडे प्रार्थना करा. बाकी जे होईल ना ते मी बघून घेईन. गुरुजी नमस्कार करतो. जोडीने आशीर्वाद घ्या, सुखाने संसार करा. ऐकलं का अनामिकाताई, तुमच्या पत्रिकेत लग्नाचे 2 योग आहेत. तुमचं दुसरंही लग्न होणार. तुम्हाला माहितीये, मी जेव्हा जेव्हा माझ्या आई अण्णांचा विचार करतो तेव्हा तेव्हा मला हेच आठवतं की ते सतत एकमेकांसाठी उभे होते. ते सतत एकमेकांबरोबर होते. मी त्यांना एकमेकांबरोबर हसताना, रडताना, सुख दुःख आयुष्य सगळं एकत्र शेअर करताना पाहिलंय. त्यांचं सहजीवन समजण्या इतका मोठा नव्हतो मी त्या वयात, पण मला अजूनही आठवतात त्यांचे आनंदी चेहरे. मला अजूनही आठवते त्या चेहऱ्यांवरचं समाधान. आणि मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे बघतो ना मिस अनामिका, मला असंच वाटतं. मला असं मनापासून वाटतं की आपण फक्त मित्र म्हणून किंवा एकट्याने आपापलं आयुष्य घालवण्यापेक्षा एकत्र एकमेकांबरोबर आयुष्य घालवू शकलो तर. मला तुमचा सहवास हवा मिस अनामिका. आज, उद्या, आयुष्यभर. लग्न कराल माझ्याशी? मी खात्रीने सांगू शकत नाही, पण आपण एखाद्या माणसाला
ओळखतो म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असतं किंवा आपल्याला अंदाज असतो त्या माणसाबद्दल, त्याच्या विचारांबद्दल. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला बघतो ना मिस अनामिका, मला असं वाटतं की तुमच्याही मनात माझ्याबद्दल मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे. मैत्रीपेक्षा जास्त ओढ आहे, मैत्रीपेक्षा जास्त आपुलकी आहे, मैत्रीपेक्षा जास्त अधिक प्रेम आहे. आणि म्हणून मी तुम्हाला परत विचारतो, तुम्ही लग्न कराल माझ्याशी? आज मला तुमचं उत्तर हवंय मिस अनामिका. आणि उत्तर देताना मनावर कोणतेही दडपण घेऊ नका. फक्त देवासमोर बसलोय म्हणून मनापासून खरं खरं सांगा. हो तर हो, नाही तर नाही. पण आज मला तुमचं उत्तर हवंय. कुणाला प्रश्न विचारतोयस रे तू? आणि ही असली थेरं करून ही सरळ घरात येते आणि माझ्या देवांसमोर राजरोसपणे वावरते. हिच्यामुळे आज घरात गंगाजल शिंपडायची वेळ आली आहे. दीक्षितांच्या घरात हे असलं रत्न कुठून जन्माला आलंय, काय पाप केलं गेल्या जन्मी तो देवच जाणे. अशी आई पाहिली नव्हती हो मी कधी. स्वतःच्या मुलीचा विचार न करणारी, तिच्या शब्द मनापर्यंत पोहोचू न देणारी खरंच अशी बाई पाहिली नव्हती मी कधी. जरा तिच्या डोळ्यात बघा, प्रेम आहे तिचं सौरभवर. जावई बापूंच्या वेळेलाही तुम्ही हेच म्हणाला होता. अनामिकाच्या डोळ्यात बघा, प्रेम आहे तिचं त्याच्यावर. काय झालं? टिकलं लग्न? माझं चुकलं. तिथली सगळी कामं सोडून मी इथे येऊन राहायला पाहिजे होतं. पण नाही, आमची रीत आडवी येते ना. मुलीच्या घरात जाऊन राहता येत नाही. माझ्याच मिलीच्या लक्षात आलं नाही. काहीही तारतम्य नसलेल्या तुमच्यासारख्या सासूला कसली रीत आणि कसली भार. बस बस कावेरी ताई, तिच्याशी बोलायचं, तिला समजून घ्यायचं का आपणच एकमेकींवर ताशेरे मारत राहायचंय? मग नका ना ताशेरे मारू. तुमचं सामान घ्या आणि चालत्या वा. तशीही माझी मुलगी आता तुमच्या मुलासोबत नांदत नाहीये. तुमचा ना आता तिच्याशी काही संबंध आहे ना या घराशी. मी काय करू म्हणजे तू आईशी असं बोलणं थांबवशील? का त्रास देतेस तू तिला या वयात? काय करणी केली या बाईने तुझ्यावरती काही कळत नाही. पोपट्यासारखी वकिली करत असतेस तिची. मी एकदाच विचारणार आहे तुला, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. काय नाव काय त्या मुलाचं? एकदाच आणि शेवटचं विचारणार आहे. नाव? सौरभ पटवर्धन. कुठे भेटला तुला? एका कॉलेजमध्ये होतो आम्ही. छान. म्हणजे हे कॉलेजमध्ये असल्यापासून चालू आहे? यासाठी तू जावई बापूंना घराबाहेर काढलंस? आमच्याशी धादांत खोटं बोलायला लाज कशी वाटत नाही का तुला? तो मुलगा याआधी 2 वेळेला माझ्या समोर येऊनही लपवा छपवीचा प्रयत्न केलासच ना तू. आम्ही 22 वर्षांनी भेटलोय आणि गेल्या 22 वर्षात आम्हाला एकमेकांविषयी काहीही माहित नव्हतं. मग 22 वर्षात किती लग्न केली त्यांनी? माझ्यासाठी थांबलाय तो. अरे वा. 22 वर्षात आयुष्यात एकही स्त्री न येऊ देता प्रभू रामचंद्रासारखी वाट बघतोय तू तुझी? हो बघतोय. व्यवस्थित नीट निभावून नेईल ती सौरभा. अरे एकटी आई म्हणून सगळं सोसायची सवय असेल तिला. आणि पुन्हा हेच सगळं नको म्हणून त्यांनी नकार दिला तर? ए दादा, अरे किती निगेटिव्ह विचार करतोयस तू. असा नाहीयेस तू. आई अण्णा गेल्यानंतर सगळं सांभाळून घेणारा, मला धीर देणारा दादा आहेस ना माझा. तूच असा निगेटिव्ह विचार केलास तर कसं चालेल रे? उलट तू हे बघ ना की मागच्या वेळी त्या काहीच न बोलता निघून गेल्या होत्या.
तुला चेहरा सुद्धा दाखवत नव्हत्या त्यांचा, पण आता त्यांच्या डोळ्यात होकार दिसलाय ना तुला. आता फक्त तो 4 लोकांमध्ये मांडायची वाट बघायची आहे, एवढंच. दादा, सचिन, आज आई अण्णा असायला हवे होते. तुझं ऑफिस बघून, तुला इथे चांगल्या पोस्टवर काम करताना बघून फार अभिमान वाटला असता त्यांना तुझा. नमस्कार, बोला. नमस्कार, मला सचिन पटवर्धनना भेटायचं होतं. सचिन, ओके, तुम्ही प्लीज वेटिंग एरियामध्ये बसता. थँक्यू. रिया मॅडम का नाही येत आता ऑफिसमध्ये? कधी येणार आहेत कोण जाणे. हो, आणतो लगेच. ते मासिक घरी पोहोचलं तर काय करशील सचिन? सगळ्यांना कळेल तू शिपाई आहेस. दादाशी खोटं बोलतोस तू, त्याला काय वाटेल? ते फोटो डिलीट व्हायलाच पाहिजेत. एक्सक्यूज मी, वॉशरूम कुठे आहे? सर, तिकडे समोर. थँक्यू. मॅडम, चहा. ओके, फाईन. मॅडम, रिया मॅडम कधी येणार आहेत? नाही माहित. तुम्ही एकदा फोन करून विचारता का? म्हणजे सॉरी. व्हेरी व्हेरी सॉरी मॅडम. नो, इट्स ओके. मी पटकन वॉशरूमला हात धुवून येतो. आय एम रिअली सॉरी. नो, इट्स ओके. मिस्टर पटवर्धन, वॉशरूम इथेच. सर, एक मिनिट. एकच मिनिट. ऐक सचिन, थँक्यू. वेलकम मॅम. ते मी स्नॅक्स देतो.
तुला ही गोष्ट माझ्यापासून लपवावीशी वाटली. दादा, अरे तुला आठवतंय का त्या दिवशी मी तुला म्हटलं होतो की आज रिकाम्या हाताने परत नाही येणार, पण नाही मिळाली रे ती हेड क्लार्कची नोकरी. आणि म्हणून तुला जी नोकरी मिळाली ती तू पत्करलीस आणि ते काम तू स्वाभिमानाने करतोयस. चांगली गोष्ट आहे सचू. वाईट काय ह्याच्यात? कोणतंही काम छोटं नसतं असं म्हणायचं, पण आपण स्वतः मोठं काम स्वीकारायचं. हे करणं सोपं आहे, पण तू तसं केलं नाहीस. जे काम समोर आलं ते तू स्वाभिमानाने स्वीकारलंस. एक भाऊ म्हणून आता मला तुझा किती अभिमान वाटतो ना, हे मी अंदाज नाही तुला. बिनकामाचं घरी बसण्यापेक्षा एखादं काम मेहनतीने आणि स्वाभिमानाने करणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे सचू. दादा, वल्लीला नाही समजणार, ते नाही असं बघू शकणार मला. तू प्लीज वल्लीला यातलं काहीच सांगू नकोस. नाही सांगणार, पण जर वल्लीने मला समोरून विचारलं तर मी लपवू नाही शकणार. मी खोटं नाही बोलणार सचू. आणि मला मनापासून असं वाटतं की हे तुमच्या नवरा बायको मधलं प्रकरण आहे, त्यामुळे तू लवकरात लवकर याचा सोक्षमोक्ष लावावास. आपल्या माणसाशी खोटं बोललं ना सचू की विश्वास तुटतो. हे मंगळसूत्र, ह्या बांगड्या, हे जोडवी, हे सगळे दागिने घालायचे. हे तुझं स्त्रीधन आहे. आई, काय तमाशा लावलास? काय आहे हे आई? हे बघ, हे माझ्यासाठी स्त्रीधन वगैरे नाहीये. हे फक्त सोनं आहे. तू आणि बाबांनी पैसे घालून घेतलेलं सोनं. तू गुंतवणूक म्हण हवं तर. तू का सतत मला त्रास होईल ह्याची सोय करतेयस? त्या लफंग्याचा हात धरून तू गावभर फिरतेस म्हणजे तुला संसार हवाय असं मी गृहीत धरते. तुला एकीकडे संसार हवाय पण दुसरीकडे स्थळ नको. त्या लफंग्यासोबत मी तुला जाऊ देणार नाहीये. या सगळ्यावर उत्तम पर्याय एकच आहे, म्हणजे जो नवरा आहे त्याचाच पुन्हा स्वीकार करायचा. अर्थात त्यांनीही तुला पुन्हा स्वीकारायला हवं. मला नवरा नाहीये. तू ओरडून काही उपयोग नाहीये. तू स्वतःचं नाव अनामिका दीक्षित सांगत असलीस तरीही तू अनामिका आकाश जोशीच आहेस. सत्य कधीच आपली पाठ सोडत नसतं. हे घे, घाल आणि रडूही नकोस. त्यापेक्षा जावई बापूंना माफ कर. त्यांना पुन्हा एकदा या घरात मानाने आण. 1000 वेळा माफ केलंय मी त्याला. अजून एकदा कर. आई, अगं तो माणूस असताना तर माझ्या माफ करण्यानं त्याला फरक पडला असता. तो राक्षस आहे अगं, राक्षस. बरोबर आहे ती बोलतीये ते. तो परत या घरात येणार नाही आणि तिच्या आयुष्यातही परत येणार नाही. आलात? या बाईच्या नादाला लागूनच तुझी अशी अवस्था झाली अनामिका. आता तरी अक्कल येऊ दे तुला. अहो, केलं असेल माझ्या मुलाने तिचं नुकसान, पण आता तिचं पुढचं आयुष्य तरी चांगलं जाऊ दे ना. एका चुकीपोटी तिचं सगळं आयुष्य नको वाया जायला. मग एका मागोमाग एक पुरुष तिच्या आयुष्यात आल्याने सार्थकी लागणार आहे का तिचं आयुष्य? मग चुकीच्या माणसाच्या बरोबर राहून सार्थकी लागणार आहे का? नवरा आहे तो तिचा. पात्रता नाहीये त्याची ती. अनामिका, तू मला वचन दे, तू दुसऱ्या कुणालाही स्वतःच्या आयुष्यात येऊ देणार नाहीयेस आणि तू पुन्हा नव्याने संसार मांडणार नाहीस. अजिबात वचन देऊ नकोस अनामिका. तुला जे योग्य वाटेल, तुला पटेल तेच कर. यांच्या शब्दात अडकू नकोस. तुला त्रास होईल का नंतर? माझी मुलगी आहे ही. हिला माझंच ऐकावं लागेल.
मी तुला कोणतंही वचन देणार नाहीये. आकाशशाही काय अनामिकाचं प्रेम आहे सौरभवर. यापुढे तिच्या आयुष्यात कुणी आलंच ना तर फक्त सौरभ येईल. तुम्ही काहीही स्वप्न रंगवा आकाशच्या आई, मी सुद्धा बघते ना अनामिकाच्या आयुष्यात सौरभच्या आधी आकाश कसा परत येत नाही.